नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी ही जीवाला बोलते, आनंद निवास गेलं त्यामध्ये तुमची काहीही चूक नव्हती, परंतु तुम्ही तुमचे पंख ताण ठेवून मला आनंद निवास मिळवून दिले. जो व्यक्ती माझं आभार मिळवून देण्यासाठी आपलं पंखांचा त्याग करतो त्या व्यक्तीसाठी तर मी एवढं तर करू शकते. आणि तेव्हा दोघंही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. जेव्हा हा नंदिनीला आपल्याजवळ ओढतो व दोघंही एकमेकांना किस करणार तेव्हा त्यावेळेस त्या ठिकाणी अचानक काव्य येऊन पोहोचते आणि काव्य आल्यानंतर दोघंही बाजूला होतात. त्यानंतर आपण पाहतो काव्य जीवा परत नंदिनी हे एकत्रितपणे पाणीपुरी खात असतात. तेव्हा अचानक नंदिनीला फोन येतो आणि तिथून ती निघून जाते. तर काव्याला अचानक ठसका लागतो आणि ती खूप जोराचा ठसका लागल्यानंतर पाणी पिऊन देखील काही फायदा होत नाही. तेव्हा जीवा हा तिच्या डोक्यावर पाणी मारतो आणि तेव्हा काव्याला बरं वाटू लागते आणि नंदिनी त्या ठिकाणी येते आणि नंदिनी बोलते, जीवा काव्याला असं केल्यानंतर बरं वाटतं, हे फक्त आमच्या घरच्यांना ठाऊक होतं, हे तुम्हाला कसं समजलं? आणि तेव्हा जीवा या प्रश्नाचं काहीच उत्तर नसतं. तो देखील अतिशय घाबरतो. आता येणाऱ्या भागामध्ये जीवा व नंदिनी एकत्र येणार का मग नंदिनीसमोर जीवा आणि काव्याचा भूतकाळ येणार? हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.